अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे 33 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। तिच्या मृत्यूला प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिनेश बारसागडे हे जबाबदार असून त्यांच्या निलंबनाची मागणी तसेच इतर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व वारसांना नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्यात यावे। या मागणीला घेऊन महिलेच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। न्याय न मिळाल्यास महिलेचे प्रेत आरोग्य केंद्रातून हलवणार नाही अशी भूमिका सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी घेतल्याने दिवसभर आरोग्य केंद्राला लोकांची गर्दी दिसून आली। पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तिथे होता। जनतेचा आक्रोश पाहता गोंदिया जिल्हा परिषद आरोग्य विभागाने डॉक्टर दिनेश बारसागडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव तालुका तिरोडा येथे सेवा संलग्न केल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी संध्याकाळच्या सुमारास सदर महिलेवर अंत्यसंस्कार केले। वसंता धनराज निताम या गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र कोरंबीटोला येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते। महिलेला उपचारासाठी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी इतर कर्मचाऱ्यांनी दखल घेतली नाही असा आरोप महिलेचे नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी केला आहे। 3 वाजेच्या दरम्यान पत्नी धनराज यांनी पत्नीला होत असलेल्या प्रचंड वेदना बघून असह्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता परिचारिका सोनाली राऊत या नर्सने बाळाने गर्भाशयामध्ये शौच केल्याचे तर्क लावून परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पीडित गरोदर महिलेला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे हलवण्याच्या सूचना दिल्या। जवळपास 5 वाजता महिलेला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयातून 7 वाजेच्या दरम्यान गोंदिया जिल्हा रुग्णालयासाठी रेफर केले असता गोरेगाव जवळ पीडितेचा मृत्यू झाला। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी। जीबी न्यूज गोंदिया।